महाराष्ट्रातील एक असा किल्ला जो कोणालाच जिंकता आला नाही, सिंधू महासागरात कायम उभा असलेला तो म्हणजे जंजिरा किल्ला, जो कायम अजिंक्यच राहिला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज व इतर कुठल्याही पातशाहीला हा किल्ला जिंकता आलाच नाही. संभाजी महाराजांनी तटापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण रायगडावर औरंगजेबाचं आक्रमण झाल्याने काही कारणामुळे जंजिराची मोहीम अर्धवट सोडावी लागली, नाहीतर जंजिरा किल्ला स्वराज्यात दाखल होणारच होता. नमस्कार मंडळी, मी भाविक जाधव स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलेलो आहे मुरुड जंजिरेला. तर इथे आता आम्ही चाललो आहे जंजिरा किल्ला बघायला. आणि आता या आम्ही जंजिरा किल्ल्याच्या पार्किंगमध्ये उभा आहे. इथे आपण गाडी पार्क केलेली आहे पाठी, आणि आता आपण पुढे प्रस्थान करतोय फोर्ट बघण्यासाठी. हा पूर्ण पार्किंगचा परिसर आहे आणि इथे पार्किंग 100 रुपीज पर चार्ज करतात. हा आमचा ग्रुप आहे. तर आम्ही 5 जण इथे आलेलो आहे. आता आम्ही जाणार आहे जंजिरा फोर्ट वरती. पाणी घे, पाणी. तर आपण जेटीवरून आता पुढे चाललो आहे. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला बोटने प्रवास करावा लागतो. समोर दिसते ते बोटचे तिकीट काउंटर आहे. तिथून आपण तिकीट काढून 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर आता आम्ही 5 जण आहेत, तर 5 तिकीट घेतली आहेत. तर या सगळ्या बोट आहेत आणि याच्यातून आपल्याला त्या समोर दिसणारा फोर्ट आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. अंकल, हम लोग इधर पंधराव्या शतकात मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली. उत्तर कोकणाचा ताबा घेत त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या दडा राजपुरीला मुख्य ठाणे बनवले. मिर्झा अली आणि कमल अली हे 2 सरदार तिथले नेमले होते. तिथली वस्ती कोड्यांची, पण तिथली लुटारू त्यांना नेहमी त्रास देत होते. म्हणून कोड्यांचे प्रमुख राम पाटील यांनी रामपुरी गावाच्या जवळ समुद्राच्या बेटावर मेढेकोट बांधले, म्हणजे लाकडाचे छोटे किल्ले. पुढे याच बेटावर निजामशाहीचे सरदार बिरम खान आणि व्यापारी असल्याचे सांगून या किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि आपल्याकडे असलेले नशिले वाद्य वाजवून कोड्यांना बेहोश करून त्यांचे कत्तल केले. कोड्यांचे प्रमुख राजाराम पाटील यांना सुद्धा जेलबंद करून त्यांच्यावर सक्तीने धर्मांतर करण्यात आले आणि काही दिवसांनी त्यांचा सुद्धा शिरछेद करण्यात आला. 1617 मध्ये मलिक अंबर आणि सिद्धी अंबरला जंजिरावर पाठवले. सिद्धींचा हा मुख्य पुरुष मानला जातो. सिद्धी म्हणजे आफ्रिकेतून आलेला राजा होता. राम पाटलाच्या वादानंतर 1526 च्या सुमारास बिरम खान व बुरम खान त्या मालकाचा सुभेदार झाला. पुढे 1567 ते 1571 या काळामध्ये बुरम खान यांनी पक्के जलदुर्गाची बांधणी केली आणि त्याचं नाव ठेवले जंजिरा. पुढे जंजिरावरून जंजिरा हा शब्द तयार झाला. हा किल्ल्याचा मेन द्वार आहे आणि जोपर्यंत आपली बोट जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला किल्ल्याचा मेन द्वार दिसणार नाही. जसे तुम्ही लांब जातात किल्ल्यापासून तसा हा दरवाजा इनविजिबल होतो. ही समोर दिसते ती सगळ्यात मोठी तोफ किल्ल्याची. तर आता आपण आतमध्ये गेल्यावरती ती बघणार आहोत. तर आता मी किल्ल्याच्या मुख्य द्वारमध्ये उभा आहे आणि हा मेन प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा. इथे समोर दिसते किल्ल्याचा दगड पाण्याने झिजून गेलेला आहे, पण त्याला जोडणारं मटेरियल अजून तसंच्या तसंच आहे. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूला 2 मोठे बुरुज आहेत.
तर या द्वारमधून आपल्याला आतमध्ये आता प्रवेश घ्यायचा आहे आणि ही पूर्ण किल्ल्याची जी तटबंदी आहे ती 40 फूट उंचीची आहे. तर या मुख्य द्वारला 2 दरवाजे आहेत आणि दोन्ही दरवाज्यांना लोखंडाचे शस्त्र लावलेले आहेत. लोखंडाचे असल्यामुळे ते आता गंजलेले आहेत. ते आता आतमध्ये एंट्री केल्यावरती आपल्याला आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर हा किल्ला आहे. तर आता त्यांचं 25 रुपयाचं तिकीट आपल्याला काढावं लागते, पर पर्सन 25 रुपये. आणि आपल्याला जवळपास इथे 40 मिनिटं दिली जातात. तर पूर्ण 40 मिनिटात आपल्याला तो पूर्ण किल्ला फिरून परत आपल्या बोटीकडे जायचं आहे. तर आम्ही आता चालू आहे बुरुजवरती, जिथे या किल्ल्याच्या 3 मेन तोफ ठेवल्या आहेत तिकडे. आम्ही आता चालले आहेत बुरुजवर, जिथे या जंजिरा किल्ल्याच्या 3 मेन तोफा ठेवल्या आहेत. तर तोफच्या बाजूला असणारी खिडकी आहे आणि या खिडकीमधून आपल्याला मेन द्वार स्पष्ट दिसतो आणि समोर रामपूर गाव आहे ते सुद्धा स्पष्ट दिसते. या सगळ्या होड्या ज्या आपल्या तोडाला येतात, ज्या होड्या त्या आहेत या. या किल्ल्यावरच्या 3 मेन तोफा आहे. कलाल बांगडी, त्या बाजूला गोमुख आणि ती तिसरी आहे ती लांडा कासव. ही कलाल बांगडी आहे ती भारतातली 3ऱ्या नंबरची सगळ्यात मोठी तोफ आहे. याची रेंज आहे 6 किलोमीटर. इथून मला आता पूर्ण तुटक्या अवस्थेत सगळ्या वास्तू दिसतात आहेत. आणि हा समोर आहे 4 मजली इमारत जी आहे ही आहे सुरुल खानाचा राजवाडा. तर आता आपण पुढच्या बुरुजवरती जाऊया. तर या जंजिरा किल्ल्याला टोटल 19 बुरुज आहेत आणि भरपूर मोठे मोठे बुरुज आहेत. आणि इकडे प्रत्येक बुरुजवरती तोफा ठेवलेल्या आहेत. जवळपास इथे पूर्ण 572 तोफा आहेत या किल्ल्यात. पंचधातूंनी बनवलेल्या यात पूर्ण तोफा आहेत आणि कितीही ऊन लागलं तरी या अजिबात गरम होत नाही. ही पूर्ण तटबंदी आहे किल्ल्याची. आणि आता आपण मेन पॉइंट कव्हर करूया. हे समोर जो बुरुज दिसतो त्या बुरुजवरून आपण खाली उतरणार आहे. पूर्वीचं हे दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण होतं. हे सगळ्यात थंड जागा, या किल्ल्यावरची सगळ्यात थंड जागा असल्यामुळे इकडे पूर्वी दारुगोळा ठेवले जायचे. तर आता मी आलेलो आहे इथे गोड्या पाण्याच्या तलावावर. तर या किल्ल्यावरती 2 गोड्या पाण्याचे तलाव आहेत आणि एक विहीर आहे. तर हे सगळ्यात मोठं तलाव आहे. किल्ल्याच्या 4ही बाजूला खारं पाणी असलं तरी पण हे 2 इकडे गोड्या पाण्याचे तलाव आहेत. तर आता मी चाललो आहे बाले किल्ल्यावरती आणि तिथून आपल्याला किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू भेटेल. हा आहे सुरुल खानाचा वाडा आणि हा आता पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. फक्त ह्याच्या 4 भिंती उभ्या आहेत. आता मी चाललो आहे बाले किल्ल्यावर. या समोर दिसतात या जवळपास 100 पायऱ्या असतील. या पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे पुढे आणि तिथे पोहोचल्यावरती बाले किल्ला येतो. तर हा आहे किल्ल्याचा सगळ्यात उंच पॉइंट, बाले किल्ला बोलतात त्याला. बाले किल्ल्यावर आल्यावरती तुम्हाला पूर्ण किल्ला दिसतो. ही पूर्ण 3000 लोकांची असणारी वस्ती. या जंजिरा किल्ल्याला असणारे 18 बुरुज, गोड पाण्याचं तलाव, सुरुल खानाचा राजवाडा, इतर सगळ्या वास्तू आणि हे मोठं पाण्याचं तलाव, छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला हा पद्मदुर्ग किल्ला या बाले किल्ल्यावरून हा स्पष्ट दिसतो. तर आमची आता 40 मिनिटं होत आली आहे आणि आमची आता बोट येईल. तर आम्ही आता परतीचा प्रवास करतोय इथून. व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.